नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खादाडमोमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया चिवरचे गोळे। चिवरचे गोळे बनवण्यासाठी मी इथे भाजी घेतलेली आहे आणि ती चांगल्या प्रकारे निसून स्वच्छ पाण्याने धुवून सुद्धा घेतलेली आहे। व आता मी इथे एक मोठा कांदा चिरून घेणार आहे व आता मी इथे अशा प्रकारे ही भाजी चिरून घेत आहे। व इथे माझी पूर्ण भाजी चिरून झालेली आहे व इथे मी बारीक बारीक कांदा चिरून घेणार आहे। तो आता मी हे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। बरडा करण्यासाठी मी इथे वाटीभर हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि ती मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे। व अशा प्रकारे मी हरभऱ्याच्या डाळीचा बरडा केलेला आहे व आता मी यामध्ये मिक्स करून घेणार आहे। व यामध्ये मी 1 चम्मच मीठ टाकून घेणार आहे व 1 चम्मच जिरं टाकून घेणार आहे व 2 चम्मच तिखट टाकून घेणार आहे आणि 1 चम्मच हळद टाकून घेणार आहे, 1 चम्मच धनेपूड आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। व एका साइडने मी इथे गॅसवर एक गडू पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे व आता मी यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून चांगल्या प्रकारे भिजवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता इथे आपला पीठ भिजून झालेला आहे आणि अशा प्रकारे मी हे गोळे तयार करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता इथे आपले सर्व गोळे बनवून तयार झालेले आहेत। व आता मी ह्या पाण्यामध्ये एक चाळणी टाकून घेतलेली आहे आणि हे पाणी सुद्धा चांगल्या प्रकारे गरम तापलेलं आहे। त्यामध्ये असे गोळे ठेवून देणार आहे मी। व मी हे चांगल्या प्रकारे झाकून 20 मिनिट वाफवून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपले 20 मिनिट झालेले आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपले 20 मिनिट झालेले आहे आणि आपले गोळे हे चांगल्या प्रकारे शिजले सुद्धा आहे। व आता मी हे काढून घेणार आहे आणि हे गोळे मी 10 मिनिट थंड होऊ देणार आहे। तर इथे आपले 10 मिनिट झालेले आहेत व आपले गोळे चांगल्या प्रकारे थंड झालेले आहेत व मी याला चांगल्यापैकी फोडून घेणार आहे। अशा प्रकारे मी फोडून घेणार आहे हे गोळे। मी इथे चिवरचे गोळे करण्यासाठी एक टमाटर चिरलेला आहे, 5 ते 6 हिरवी मिरची चिरलेली आहे आणि 2 कांदे चिरलेले आहे बारीक साईजमध्ये। चला तर आता आपण बनवूया चिवरचे गोळे। मी इथे चिवरचे गोळे बनवण्यासाठी कढईमध्ये 2 बुट्टे तेल टाकत आहे। थोडीशी मोहरी टाकून घेणार आहे।
आणि अर्धा चमच जिरं, बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहे, हिरवी मिरची, आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। मी अगोदरच थोडं मीठाचा वापर केलेला होता व आता मी यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकून घेणार आहे व इथे मी कांदे जास्त प्रमाणात शिजू देणार नाही आहे आणि यामध्ये लगेच मी टमाटर टाकून घेणार आहे। व यामध्ये 1 चम्मच हळद टाकून घेणार आहे आणि हे चांगल्या प्रकारे मी मिक्स करून घेणार आहे। व मी आता यामध्ये चांगल्या प्रकारे कोथिंबीर टाकून घेणार आहे। तर आता आपले चिवरचे गोळे तयार झालेले आहेत। विदर्भाचा खादाड अमू या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।